मागासवर्गीयामध्ये अनेक जाती आहेत. त्या सगळ्या जातीच्या लोकांसाठी मग सांबार असेल तर त्याला त्याच्यासाठी उद्योगाची व्यवस्था केली, मांग असेल त्याच्यासाठी व्यवस्था करून दिल्या आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना उद्योजक बनवण्यासाठी केलेला प्रयत्न हा चंद्रकांत हंडोरे साहेबांच्या सामाजिक न्याय मंत्रिमंडळाच्या याच्यामध्ये हा महाराष्ट्र कधीही विसरू शकत नाही. आणि अशा शोषित पीडित समाजासाठी काम करणारा जो माणूस आहे त्याला आमच्या पक्षश्रेष्ठींनी आमच्या हायकमांडनी हे तिकीट दिलेली आहे राज्यसभेची. त्याचा आनंद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केला जातो आहे. आणि मी मगाशी सांगितलं की आम्हाला आयात करावं नाही लागत, घरं फोडून नेते चोरावं नाही लागत. आमच्याजवळ सामान्यातले सामान्यात काम करणारी लोकं आहेत आणि ज्यांनी आयात केलेली लोकांना तिकीट दिली त्याच्याबद्दलची चर्चा काय. भाजपचे जे दरी उचलणारे कार्यकर्ते अजूनही दरीच उचलत राहतील आणि अशाच लोकांना संधी मिळेल असा तो संदेश भाजपने दिलेला आहे. त्यामुळे त्यांनाही शुभेच्छा. भाऊ, भाजपकडून ऐनवेळी आणखी एखादा उमेदवार देऊन राजकारण बिलकुल केलंच पाहिजे. मी सांगितलं की मागचा बदला आता आम्हाला घ्यायचाच आहे आणि यावं मैदानात. नाही मैदानात यावं. त्याच्यामुळे आम्ही त्यांना म्हणतो ना, मागच्या वेळेस जे काही झालं त्यावेळेस आता येऊ द्या, पण ते करणार नाही आणि ते करूही नाही. त्यांनी हा चॅलेंजचा भाग नाही आहे. महाराष्ट्राची जी प्रथा परंपरा आहे त्याला कायम ठेवली गेली पाहिजे असं आमचं मत आहे. ते करणार नाही असं म्हणताय. म्हणजे ज्या पद्धतीने चंद्रकांत हंडोरेंची उमेदवारी जी आहे यांच्या जागावरती दुसरा कोणी उमेदवार असं त्यांनी डेअरिंग केली असं त्यांना वाटतं दलित वर्ग नाराज होईल म्हणून एक चौथा बघा, हा मुद्दा तुम्ही चंद्रकांत हंडोरे साहेबांना दलित म्हणून तुम्ही कशाला हिनवताय? ते सामाजिक न्याय मंत्री असताना त्यांनी केलेलं काम हे त्याच्यातलं महत्त्वाचं आहे. ते बहुजनांसाठी काम करणारं व्यक्तिमत्व आहे. असं त्यांना एक लिमिटेशन करू नका. आमच्यासाठी हे चंद्रकांत हंडोरे हे बहुजनांसाठी काम करणारं व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे तुम्ही चेहरा त्याला फक्त ते लिमिटेशन करा. आमचा जो लिमिटेशनवाला नाही आहे. आमच्याकडली नेते मंडळीमध्ये हे सगळ्यांसाठी काम करण्याची क्षमता असलेला हे व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचं कर्तृत्व त्यांच्या कामाच्या निमित्ताने त्यांनी महाराष्ट्राला दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे एका जाणत्या माणसाला महाराष्ट्रातून राज्यसभेमध्ये पाठवून महाराष्ट्राच्या या मागासवर्गीय समाजाचा आवाज उचलण्यासाठी आम्ही त्यांना पाठवतो आहे, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी. कारण की देशामध्ये आज मोदीच्या सरकारने, भाजपच्या सरकारने न्यायव्यवस्था संपवून टाकलेली आहे. सामान्य जनतेला पिळलं जात आहे, त्यांचं शोषण केलं जात आहे. GSTच्या माध्यमातून त्यांना आर्थिक शोषण केलं जात आहे, सामाजिक शोषण केलं जात आहे. आणि एक जाणता माणूस आम्ही राज्यसभेमध्ये त्याच्यासाठी पाठवतो. काय त्यांना तिकडे लोकसभा लढायचं होतं ते तिकडे आलेत. आता आम्हाला वाटलं की तिकडे लोकसभेला येतील भंडारा गोंदियात, आम्ही वाट पाहत होतो. आता ते काय त्यांच्या पक्षातला निर्णय आहे त्याच्याबद्दल मला काही प्रतिक्रिया, पण आम्ही वाट बघत होतो की तिकडे ते मैदानात येतील. आता त्यांनी उलटा चमत्कार करून टाकला. आता जाऊ द्या, त्याच्याबद्दल आज काय करायची चर्चा. हे सरकार धोकाधडीचं आहे. लोकांना धोका देणं, शब्द देणं आणि त्याच्यावर धोका करणं. 2014 आता आपण 2024मध्ये आलेलो आहोत. आपल्या 10 वर्षाच्या पहिले यांनी राज्यात आणि केंद्रात वरतं नरेंद्र आणि खालतं देवेंद्र हा नारा देऊन धनगर समाजाला फसवलं, त्यांच्याशी धोकाधडी केली. गोवाऱ्यांना फसवलं, त्यांच्याशी धोकाधडी केली. कोळी समाजाला फसवलं, त्यांना आश्वासन देऊन त्यांना फसवलं. मराठा समाजाला फसवलं. आणि अशी धोकाधडी करण्याची प्रथा परंपरा यांची राहिलेली आहे. आणि जे मुख्यमंत्री त्या ठिकाणी जाऊन त्यांनी जे आश्वासन त्यांच्या गावात दिलेलं होतं ते नेमकं का दिलेलं होतं ते अजूनपर्यंत सांगत नाही. जरांगे पाटील रोज सरकारच्या विरोधात ओढत आहे. लोकांमध्ये असंतोष आहे आणि कायदा सुव्यवस्था राज्यात बिघडत चाललेली आहे. गृहमंत्री झोपलेले आहेत, दुसऱ्याचे घरं फोडायला निघालेले आहेत आणि वेशभूषा बदलवत आहेत. हे एवढंच आहे त्यांच्याच. ते सांगत होते की मी वेशभूषा बदलून जात होतो असं त्यांनी सांगितलं, मी नाही म्हणालो, तेच म्हणत होते. तर म्हणून अशा या वेशभूषा बदलणारी जी मंडळी आहे त्यांची सत्तेत बसलेली आहेत, ते राज्याचं 3 तऱ्हा त्यांनी केलेलेच आहेत. त्याच्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये जरांगे पाटलांचं जे काही अवस्था आता आज झालेली आहे, मी तुमच्या चॅनलवर पाहतो आहे, ती भयावह आहे.
सरकारने दिलेले काय आश्वासन होते त्याची चर्चा आम्ही विधानसभेतही त्यांना सांगितलं की तुम्ही सांगा तर खरं, महाराष्ट्र ऐकतोय की तुम्ही हे न्याय कसा देणार, कुठल्या आधारावर देणार. पण सरकारने पळ काढला विधानसभेतून नागपूरच्या अधिवेशनामध्ये, ही आपण पाहिलं. आणि आता परवा त्यांचं आंदोलन मुंबईमध्ये यायला निघालं, त्यावेळेस अजून काय आश्वासन दिलं होतं तेही कळायला कारण नाही. त्यांना गुलाल उधळायला लावला, त्यांना बँड वाजवायला लावलेत. आता यांचा बँड वाजवायला लागले, आता ते निघालेले आहेत सरकारचा. आणि म्हणून ही सगळी परिस्थिती ही धोकाधडीची आहे, हे धोकेबाज सरकार आहे, गुंडाराज सरकार आहे आणि लुटारू सरकार आहे. या सरकारचं दुसरं कुठलंही काम नाही. अशोक चव्हाण आणि लगेच उमेदवारी मिळणार म्हणजे तुम्हाला ठरला कार्यक्रम होता, फिक्स होती मॅच. ठरला कार्यक्रम होता. तुम्हा लोकांना आनंद आहे का तुमचे सहकारी? अरे आमच्या लोकांना तिकडे एवढा मान भेटतोय ते खुशीच आम्हाला राहणार पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.